नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आम्ही निघलो पुण्याचे गणपती बघायला. पण पप्पांनी एक अट ठेवली, 10च्या आत घरी. ऑफकोर्स बेस्ट ऑप्शन इज टू गो बाय मेट्रो. पण यार किती फिरावं लागतं इकडे. वी टूक तिकीट अँड आय वॉज सुपर एक्साइटेड अँड लुकिंग फॉर द मेट्रो. इट वॉज नॉट लाईक मामाच्या गावाला जाऊया तर पप्पांच्या गावाला जाऊया. आम्ही पोचलो कसबा स्टेशनवर आणि एवढे गणेश मंडळ आहेत की किती फोटोज क्लिक करावेत तेच कळत नव्हतं. या हमारे कान्हाजी का जन्मोत्सव मनाया जा रहा था आणि कित्येक ठिकाणी रोषणाई केली होती. वन थिंग टू मेन्शन, इफ यू वॉन्ट टू टेक बाप्पास दर्शन इन व्हेरियस फॉर्म देन चालत राहा आणि चालत राहा. अँड हाऊ पीसफुल इज दिस. आम्ही पोचलो मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती. इकडच्या लाकडी मंदिराची व्हायबच काही वेगळी होती. लिटरली ट्रू पुणेरी व्हाईब. नंतर शेवपुरी डोसा घेतला आणि नेहमी उपवास धरणारी माझी आई ऑन शुगर केन ज्यूस. आम्ही पोचलो श्रीमंत दगडूशेठचं दर्शन घ्यायला. खूप गर्दी आणि मोठी अशी रांग. आईला बोललो की आपण मुख्य दर्शन घेऊ, बट आय नो दॅट शी विल नॉट लिसन टू मी. टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे सरकत राहिलो. या दादाने बाप्पांचा प्रसाद वाटला. लुक टुवर्ड्स द रेज कॅमेरा आणि बाप्पाकडे कंटिन्युअसली बघावं वाटतं. दर्शन घेतलं आणि काय सांगू यार, बाप्पा इज बाप्पा आणि त्याचा प्रेझेन्सही. त्यानंतर हुतात्मा बाबू गेनू मंडळ आणि या बाबांची काय मज्जा आहे राव. इतके मोदक एकट्यासाठी. नंतर पोचलो मंडईच्या बाप्पाकडे. फायनली मंडईचा रस्ता काढत आलो मंडई स्टेशनला आणि टाइम झाला घरी निघायचा. वाटत होतं अजून फिरून घ्यावं, पण पप्पांनी ठेवली होती अट. पुन्हा स्टेशनमध्ये तेच फिरून जाणं, पण यार निघावं वाटत नव्हतं. मेट्रो पकडली आणि आईने आज एवढ्या प्रकारे बाप्पांचं दर्शन घेतलं. तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं आणि तिला बघून मी समाधानी झालो. निघताना एवढंच वाटत होतं की बाप्पांचा फेस्टिवल आणि त्यात पुण्यातली वाईब अशीच वर्षानुवर्षे राहावी आणि अनुभवता यावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.